संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक लागली आहे। सीपी राधाकृष्णन यांचं नवी दिल्लीत देवदर्शन पार पडतंय। सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आता रवाना झालेत। निवडणुकीपूर्वी राधाकृष्णन यांना मंत्रोच्चारात आशीर्वादही देण्यात आले। त्यामुळे संख्याबळ आहे, मात्र तरीही सीपी राधाकृष्णन यांना आता देवदर्शन घेतलंय। राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीमध्ये हे देवदर्शन घेतलं। तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि ते एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे अधिकृत उमेदवार आहे आणि आज उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक पार पडतीये। सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेमध्ये सर्व खासदार उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीसाठी आपलं मतदान करतील आणि या निवडणुकीपूर्वी राधाकृष्णन यांना मंत्रोच्चारात आशीर्वाद देण्यात आलेत। तर बी सुदर्शन रेड्डी हे समोरून आघाडीकडून उमेदवार आहेत। तर बी सुदर्शन रेड्डी त्याचबरोबर सीपी राधाकृष्णन यांच्यामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे। तर संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला मात्र धाकधूक लागल्याचं चित्र यामधून स्पष्ट होतंय। तर विजयासाठी उमेदवाराला 391 मतांची आवश्यकता आहे आणि आताच्या समीकरणानुसार एनडीएकडे 427 मतं आहे। त्यामुळे एकंदरीतच एनडीएची बाजू भक्कम जरी असली तरीही मात्र भाजप उमेदवाराला आता ही धाकधूक लागल्याचं चित्र यामधून स्पष्ट होतंय। राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीमध्ये देवदर्शन घेतलेले, मंत्रोच्चारात त्यांना आशीर्वादही देण्यात आले आणि आता सीपी राधाकृष्णन जे एनडीएचे उमेदवार आहेत ते निवडणुकीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते। अगदी काही वेळामध्ये या निवडणुकीसाठी मतदान सुरू होईल। सर्व खासदार हे आपलं मतदान नोंदवतील। 782 खासदार आहेत आणि ते आपलं मतदान देतील आणि 391 मतांची आवश्यकता उमेदवाराला जिंकण्यासाठी असेल। तर एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि त्यांच्या विरुद्ध आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे यांच्यामध्ये लढत होतीये। आता या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करतील। त्यानंतर रात्री मतमोजणीही पार पडेल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल। मतदानावेळी सर्व खासदारांना बॅलेट पेपर हे दिला जाईल आणि त्यानंतर या मतपत्रिकेवर दोन्ही उमेदवारांचंच म्हणजे एकीकडे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि दुसरीकडे बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव असेल आणि आज रात्रीपर्यंत हा निकाल जाहीर केला जाईल। आता या निकालामध्ये नेमकं विजयी कोण होतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर एनडीएकडे बहुमत आहे तरीही आता भाजप उमेदवाराला मात्र धाकधूक लागल्याचं चित्र आहे। चाहते हर कोई अगर इसमें अपना मत अपना देता, लेकिन मेरा फिर भी मानना है गणित जो है वो एनडीए के उम्मीदवार सीपी राधाकृष्णन जी के हित में। सर, कांग्रेस और उनके साथ जो दल हैं उनकी तरफ से जो वाइस प्रेसिडेंट पद के उम्मीदवार हैं उन्होंने कहा है कि मैं अपील करता हूं सभी सांसदों से कि पार्टी को छोड़कर देश हित में वोट किया जाए इस बार। इसीलिए सब लोग एनडीए के हित में वोट कर रहे हैं। अच्छा हुआ उन्होंने भी यही कहा। थैंक यू सर। थैंक यू।